नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तुम्ही जे समोर खड्डा दिसतात हा अर्थिंगचा खड्डा आहे। इथं आपण कॉपरची 2x2 ची प्लेट अर्थिंग करणार आहोत। तर हा 4 फूट खोल आहे आणि 3 फूट रुंदीचा खड्डा आहे। आणि ही प्लेट आहे कॉपरची, ही 1x1 ची प्लेट आहे। तर आपण ह्यांचं छोटंसं घर असल्यामुळे जास्त लोड नाही ह्यांच्या घरी, 1x1 ची कॉपर प्लेटची अर्थिंग करतोय। हा जो आमचा इलेक्ट्रिशियन आहे त्याला आता त्या कॉपरच्या प्लेटला होल मारून घेतोय। त्याला होल मारल्यानंतर आपण त्याला 10 mm चा होल मारतोय, कारण की जो वॉटर फिनल पाईप आणि कनेक्शनची पट्टी आहे 25x3 ची कॉपरची, आणि ते जॉईंट करण्यासाठी प्लेट, वॉटर फिनल पाईप आणि पट्टी जॉईन करण्यासाठी आपण त्याला 10 mm चा ड्रिल करतोय। आपल्याकडे 8 mm चा एसीएसचा हा नट बोल्ट आहे। हा एसीएसचा नट बोल्ट का वापरायचा, कारण की जमिनीमध्ये ज्यावेळेस पाणी असतं, चिखल असतो, त्यावेळेस तो खराब होत नाही, त्यासाठी आपण एसीएसचा नट बोल्ट वापरायचा असतो। बरेच लोक GIचा लोखंडाचा वापरतात, पण तो गंज पकडतो 1 वर्षानंतर, 6 महिन्यानंतर, नंतर आपली अर्थिंग डिस्कनेक्ट होते। त्यासाठी आपण अर्थिंग करताना एसीएसचा हा नट बोल्ट वापरतो। एसीएस मेटल हे खाली गंज पकडत नाही आणि ह्याचा एकदम कंटिन्युटी एकदम स्ट्रॉंग असते। त्यासाठी मी सगळ्या ठिकाणी अर्थिंग करताना एसीएसमध्येच करतो। ही 25x3 ची अर्थिंगची पट्टी, वॉटर फिनल पाईप आणि प्लेट हे पूर्ण आता जॉईंट करून आपण सगळं त्याला आता स्पॅनरने 12-13चा स्पॅनर लावून त्याला पूर्ण फुल एकदम टाईट केलेलं आहे। कारण की हे ब्युटी सलून आहे बघा ह्या कस्टमरचं, आणि त्यांची अर्थिंग आपण करतोय। त्यांच्या घरी अर्थिंग नसल्यामुळे त्यांच्या फ्रीजला, वॉशिंग मशीनला प्रॉब्लेम होता। नॉर्मलीचा सप्लाय त्यांचा लिकेज सप्लायमध्ये शॉक मारत होता। त्यासाठी त्यांनी आपली इंस्टाग्रामची आणि फेसबुकची रील बघून त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर मिळाला होता। ह्या खड्ड्यामध्ये आता ही उभी प्लेट ठेवलेली आपण, आणि साईडला कॉपरची कनेक्शन पट्टी पण काढलेली। हे तुम्हाला अर्थिंग पावडर आहे बघा, हे जे मीठ, कोळसा आपण टाकायचो ना आधी, मीठ पण टाकणार आहे आता, कोळसा पण टाकणार आहे। कारण ह्याच्या कोळशाचं मेन कारण काय माहिती का, कोळसा आणि मीठ टाकल्यानंतर खाली ओलावा कंटिन्यू टिकून राहतो पाणी टाकल्याच्यानंतर। त्यासाठी अर्थिंगला मीठ आणि कोळशाची खूप गरज असते। आपण पाणी टाकल्याच्यानंतर मग ते जास्तीत जास्त ते ओलावा आणि तिथं ओलावा तयार होतो कंटिन्यू। त्यासाठी अर्थिंगचा रेजिस्टन्स एकदम आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा मिळतो, आणि जेवढा आपला लिकेज करंट आहे फ्रीज, वॉशिंग मशीन घरामधला, थोडा पूर्ण ग्राउंड होतो। आता हे आपण त्यात अर्थिंग केमिकल टाकले, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकले, त्याच्यामध्ये कोळसा टाकला आहे, आणि एकदम प्युअर असा खड्डा खाणलेला आहे। हा काळी माती इथं लागलेली। वॉटर फिनल पाईपमधून आपण दर मे महिना असेल, एप्रिल महिना असेल, तर तुम्ही दर आठवड्याला 10 ते 15 लिटर पाणी टाकायचं। तर पावसाळ्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही, आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही महिन्यातून 2दा तरी पाणी टाकलं तरी चालते, पण उन्हाळ्यामध्ये 8 दिवसाला पाणी टाकलं पाहिजे। अर्थिंग खूप गरजेची आहे मित्रांनो, आपल्या घरासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, सेफ्टीसाठी। तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। थँक्यू।